असं नाहीच. माझं लग्न जे झालं, अक्षता जी पडल्या, मला हळद काढायला पाठवली नाही, माहेरला कुठल्या सणाला पाठवलं नाही, येती जाती केली नाही, बाळणपण केलं नाही, पहिलं बाळणपण माहेरी असतं, चोळी केली नाही. आमची सासू खूप कडक होती. आमची आई म्हणली चोळी करते, काय नको, आम्ही चोळी करतो, आम्हाला येते चोळी करायला, आम्ही तुम्ही येऊ नका. कोण म्हणली, माझी माहेरचं कुणाला बोलवलं नाही चोळी करायला. ह्यानी चोळी केली सासरच्या लोकांनी. आणि बाळणपणाला पण पहिलं बाळणपण माहेरी असतं, बाळणपणाला पण नाही पाठवलं. आणि कुठल्या सणाला पाठवले, माझी आई रडत बसायची, माझी मुलगी आली नाही सणाला, माझ्या पोरला पाठवलं नाही सणाला, म्हणून माझी आई रडत बसायची. सगळ्याची पोरी यायची शेजारच्या बाजारच्या लग्न झालेल्या, आणि मी जात नव्हते, मला पाठवत नव्हते, म्हणून माझी आई रडत बसायची, माझं लेकरू सणाला आलं नाही म्हणून. कुठलं सण माहीत नाही, कुठलं काही माहीत नाही, मला माहेरी जाऊनच दिलं नाही एक दिवस सुद्धा. मला उमऱ्याच्या बाहेर पाठवलंच नाही. जे लग्न झालं ते इथंच कोंबलं. मला माहेर माहीतच नव्हतं. इतके मी दिवस वाईट काढले. माझी आई आली बोलवायला, तर आईला चहा सुद्धा मला करून देत नव्हते. दम नाही काय तुला, एवढं लगेच चहा ठेवायला आली, असं म्हणत होते. चहा सुद्धा करायची मला सत्ता नव्हती. तर त्रासात मी दिवस काढलेले आहेत. आणि मग चोळी करायला आली आई, आम्ही चोळी करतो. सणाला बोलायला आली आई, आम्ही सण करतो, आम्ही पोळ्या करतो, जा काय गरज नाही, आम्ही पाठवत नाही, असं माझ्या आईला म्हणायचे. मला कधी सुद्धा माहेरी पाठवलं नाही. पण आता मी खूप सुखी आहे. माझा नवरा मला म्हणतो, तुला कुठं माहेरी पाठवलं नाही ना, तू दुनिया फिरून ये, मी तुला अडवत नाही. मध्ये माझा नवरा, कुठं पण जा, मी तुला अडवत नाही, तू फिरायला जा, यात्रा कर, मी तुला अडवत नाही म्हणते माझा नवरा. आता तू खूप हाल काढलेस, तुला माहेर सुद्धा कधी जाऊ दिलं नाही, पण आता तू दुनिया फिर सगळी, मी तुला अडवत नाही, असं माझा नवरा म्हणतो. आणि आता मी खूप सुखी आहे. आणि आता मला करमणूक म्हणून मी हे चॅनल काढलेलं आहे. मला आता माझ्या नातवंडाची लग्न झाले, आता मी निवांत आहे, मग करमणूक म्हणून मी हे चॅनल काढले. पण माझं नवरा मला घरचे म्हणते, कशाला करते असलं, करू नको, आता तू म्हातारी आहेस, तुला काय छान वाटतंय का असलं. मी म्हणलं नाही, म्हणलं मला काहीतरी करमणूक पाहिजे, एन्जॉय म्हणून मी करत आहे. आणि तुमचा सपोर्ट आहे मला, म्हणून मी चॅनल काढलेला आहे, चालू आहे. आणि असाच मला सपोर्ट करत राहा. आणि मला घरच्यांना दाखवून द्यायचं आहे, ह्या वयात सुद्धा मी काहीतरी करू शकते, हे मला घरच्यांना दाखवून द्यायचं आहे. तर असंच मला सपोर्ट करा.